रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय ज्ञानोबा घाटे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. कुठे पोकळ आश्वासनांची खरा तर कुठे जातीय वादाची किनार घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आपला उमेदवार विजय ज्ञानोबा घाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्याकडे विजय घाटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर रिपब्लिकन बहुजन सेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय ज्ञानोबा घाटे यांना पक्षाचे तिकीट दिले आहे. गुरुवारी विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघात नागरिकांना बदल हवा आणि सामाजिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घाटे यांना असून ते या निवडणुकीत नक्कीच कश्मीरा करतील असा विश्वास रिपब्लिकन बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी पक्षाचे महासचिव मुश्ताक मल्लिक, केंद्रीय सल्लागार नरेश भोईर, कोषाध्यक्ष संजीवनी लोखंडे, जगदीश सोनटक्के, पक्षप्रवक्ते व्यंकटेश कांबळे, ठाणे शहर प्रमुख शिवराज पोटे, शौकत शेख, माथाडी कामगार आघाडी अध्यक्ष किशोर लासुरे, महाराष्ट्र संघटक राम धोत्रे, हिम्मत विसारिया, नेहा जाधव, राज आया, मनसेतून प्रवेश केलेले अनिश कांबळे, मीरा भाईंदर, शहर अध्यक्ष शोभा आया, फरीद सय्यद, सज्जाद भाई सज्जद, विनय डोलस, कामगार आघाडी इत्यादी मान्यवर रॅलीत उपस्थित होते. बहुजन सेनेच्या वतीने आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि जनतेला कोणकोणत्या मुद्द्यावरती जागृत करणार आहात? नमस्कार. आज मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे. पण मुद्दे अनेक आहेत. मुद्दे गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे काम केलं त्या मुद्द्यावरती गिनती नाही. 140 करोड लोकांच्या समस्या आहेत. 140 करोड लोकांना मोदी सरकारनं फसवलं आहे. BJP सरकार नाही, मोदी सरकार. BJPचं सरकार असतं तर कदाचित ते लोकांना न्याय दिला असता. मोदीने स्वतःला मोदी सरकार घोषित केलेलं आहे आणि मोदीची टोटली वाटचाल हुकुमशाहीकडे चाललेली आहे. हुकुमशाही या देशात जर आली तर देशातल्या लोकांना जगणं मुश्किल होईल आणि देशाची फार बिकट परिस्थिती होईल. म्हणून मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं ठाणे 25ला फॉर्म भरलेला आहे. तर मुद्दे, पहिला मुद्दा तर असा आहे की 2014ला ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या अगोदर त्यांनी बोललं होतं की मी खाऊंगा नाही ना खाणे देऊंगा. ज्या लोकांनी बँकेला फसवलं त्या लोकांना देशाच्या बाहेर पळवून लावलं, त्याला जबाबदार मोदी आहे. त्यांनी सांगितलं मी कालाधन लावूंगा. कालाधन कुठलं आणलं तर आमच्या गरीब शेतकऱ्याकडनं जनधन अकाउंट खोलून घेतलं. नंतर सांगितलं की महिने 3 लाख करोड रुपया कालाधन आहे. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे अकाउंटला गेले ते बँकेने रिटर्न दिले नाही आणि ते काळाधन झालं का? या देशाचे शेतकरी काळाधन घेऊन फिरतात का? मग काळाधन कसं असू शकतं ते? दुसरा मुद्दा, 2016ला नोटबंदीच्या माध्यमातून त्यांनी फसवलं. त्यांनी सांगितलं की नोटबंदी मी केले. नोटबंदी केल्याच्या नंतर मी 1.5 महिन्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था 1.5 महिन्यामध्ये ट्रॅकवर आणेल. जर 1.5 महिन्यामध्ये ट्रॅकवर नाही आणली तर कुठल्याही चौकात भारताच्या नागरिकांना मला बोलवून जोड्यानं मारावं अशी त्यांची स्वतःची जबाब होता. जर 1.5 महिन्यात का आतापर्यंत भारताची अर्थव्यवस्था घसरलेली आहे, आजपर्यंत अर्थव्यवस्था सुधारलेली नाही. मग त्यांनी हे लोकसभेचं इलेक्शन न लढता त्यांनी भारताच्या 140 कोटी लोकांची माफी मागून घरात बसायला पाहिजे होतं की परत ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि 405चा नारा देतात. म्हणजे 405चा नारा देऊन का भारताची राज्यघटना धोक्यात आणायची का? तेवढंच राहिले का? कारण त्यांनी नवीन संसद बनवली, त्या ठिकाणी सिंह दिला, सिंह गर्जना करणारा दिला, जो भारताची राजमुद्रा आहे. राजमुद्रासुद्धा त्यांनी चेंज केली. तिथं यम आलं, इलेक्शन कमिशनरच्या फॉर्मवरती काही ठिकाणी यम म्हणून आलेलं आहे. म्हणजे भारत देश कुठल्या दिशेनं चाललेला आहे? मोदी साहेब देशाचा मालक आहे का? फक्त हा भारताचे नागरिक मालक नाही आहेत का? हा भारताच्या नागरिकांना थोडासा विचार करावा. म्हणून रिपब्लिकन बहुजन सेनेने बेरोजगारी असेल,
शेतकऱ्याच्या समस्या असतात, बँकेचे मॅटर असलेले अनेक मॅटरमध्ये मोदीनं फसवलेलं आहे. म्हणून मोदीच्या विरोधात रिपब्लिकन बहुजन सेनेनं आम्ही या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत. रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं ठाणे 25 आम्ही लोकसभा इलेक्शन लढवतो आणि ठाण्याची जनता 100% माझ्या पाठीशी उभा आहे. मी समाजामध्ये गेल्या महिनाभर फिरलो आणि समाजाने चांगला प्रतिसाद दिला आणि सांगितलं तुम्ही उभे राहा आणि तुमच्या पाठीशी राहा. तर ठाण्यामध्ये काही पक्षांचे बालेकिल्ले आहेत, बालेकिल्ले डाकण्यासाठी बालेकिल्ल्याचे दगड घसरायला सुरू झालेले आहेत आणि हे उभा राहण्याच्या अगोदरच त्या बालेकिल्ल्याचे 4-4 तुकडे झालेले आहेत. राहिले माझ्यामुळे घसरतील, काय हरकत नाही.